महानंदा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवल्या देण्याबद्दल निर्णयाची प्रक्रिया राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे। महाराष्ट्रातले बहुतांशी उद्योग हे राज्याबाहेर जात असताना आता दुग्ध व्यवसायसुद्धा सबंधपणाने राज्याबाहेर द्यायचा आणि विशेषतः गुजरातसाठी पायघड्या घालायच्या याच्यासाठीच हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जातोय। राज्य सरकारने सबंधपणाने सहकाराकडे दुर्लक्ष केलंय। दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलेला आहे। विधिमंडळामध्ये घोषणा करून सुद्धा अद्यापही 5 रुपयाचं अनुदान दिलेलं नाही। त्याच्या बाबतीमध्ये मात्र बिलकुल निर्णय घ्यायला सरकार तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र गुजरातच्या सर्व राज्यकर्त्यांना आणि केंद्राच्या राज्यकर्त्यांना पायघड्या घालत हा सबंध सहकाराचा उद्योग दुग्ध व्यवसाय हा त्यांना बहाल करण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय। किसान सभेच्या वतीनं मी या निर्णयाचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो। राज्य सरकारने सहकाराला चालना द्यावी आणि महानंदासारखा ब्रँड हा राज्याच्याच वतीनं कसा डेव्हलप होईल याच्यासाठी प्रयत्न करावेत। हा ब्रँड आणि ही सबंध यंत्रणा केंद्र सरकारच्या माध्यमातून गुजरात राज्याला बहाल करण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करावा, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं मी करतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू